आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। सुनेत्र पवारांच्या प्रचारार्थ पार्थ पवार पुन्हा सक्रिय। पार्थ पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांना भेटी। पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून प्रचारापासून दूर होते। सोलापुरातील राम सातपुतेंच्या सभेला मराठा आंदोलकांचा विरोध। मराठा आंदोलकांच्या रोषामुळे राम सातपुतेंनी सभेला उपस्थित राहणं टाळलं। भाजपचे बंडखोर नेते नारायण गव्हाणकरांना फडणवीसांचा फोन। अकोल्यातून उमेदवारी न मिळाल्याने गव्हाणकर नाराज होते। फडणवीसांना गव्हाणकरांची समजूत काढण्यात यश। परभणीतून महादेव जानकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठिंबा। ओबीसी बहुजन पार्टीचे हरिभाऊ शेळकेंनी उमेदवारी घेतली मागे। हिंगोली लोकसभेतून रामदास पाटील सुमठाणकर यांची माघार। भाजपमधून बंडखोरी करत सुमठाणकर यांनी भरला होता अपक्ष फॉर्म। गिरीश महाजनांच्या मनधरणीनंतर रामदास पाटील सुमठाणकरांची माघार। बुलढाण्याचे भाजप माजी आमदार विजयराज शिंदेंचं बंड मागे। विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज मागे घेणार। विजयराज शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल करत केली होती बंडखोरी। अमरावतीतून रिपब्लिकन पक्षाच्या डॉक्टर राजेंद्र गवई यांना उमेदवारी अर्ज मागे त्यांनी घेतलाय। कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे या हेतूने मी अर्ज मागे घेतला, राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यात काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे। लोकसभा उमेदवारी ज्ञानेश्वर पाटलांनी केली होती बंडखोरी। संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार। अमोल कीर्तीकर नाही तर राऊतही खिचडी चोर। खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय निरुपम यांचे राऊतांवर आरोप। निरुपम आमच्या नेत्यांची प्रतिमा खराब करत आहेत। निरुपमांना कोणी तिकीट देत नाही म्हणून ते ठाकरे गटावर टीका करतायत। ठाकरे गटाचे नेते आनंद दुबेंची संजय निरुपम यांच्यावर टीका। सांगलीच्या जागेवर लढण्यासाठी आम्ही ठाम, विशाल पाटलांची भूमिका। सांगलीची उमेदवारी उद्या कदाचित आम्हाला जाहीर होईल। जिल्ह्यातील नेत्यांचा अजूनही संयम, विशाल पाटलांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रही, जागेबाबत आजच चर्चा करून निर्णय होणार, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। मवियात कोणतीही बिघाडी नाही, सगळं ठीक सुरू। कालपर्यंत आमचे सगळे वाद मिटलेत, संजय राऊत यांचं वक्तव्य। तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्या मवियाची संयुक्त पत्रकार परिषद। ठाकरे गट दादरा नगर हवेली लोकसभा लढणार। संजय राऊत लवकरच दादरा नगर हवेलीचा दौरा करणार। उमेदवारांची चाचपणी केली जाणार। पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये घरवापसी करणार। पालघर लोकसभेची निवडणूक गावित कमळ चिन्हावर लढणार, सूत्रांची माहिती। मशाल चिन्हावर लढणं म्हणजे ठाकरे गटात जाणं, मी कधीच दुसऱ्या चिन्हावर लढणार नाही, राजू शेट्टींचं स्पष्टीकरण। तर फसवलं म्हणणार नाही पण शब्द फिरवला, असंही वक्तव्य केलंय। चांगल्या प्रकारे शिवसेना वाचवली असं शिंदे दाखवतात। शिवसेनेचा उमेदवार बदलायचं कुणी हिंमत त्यांची होत नव्हती। याआधी सोमय्या यांची उमेदवारी सेनेनं बदलायला लावली। अंबादास दानवे यांची शिंदेंवर टीका। आशिष शेलारांनी काल सलमान खानची भेट घेतली। आशिष शेलार आणि सलमान खानमध्ये डिनर डिप्लोमसी। शेलार आणि सलमान खान यांच्या भेटीमुळे चर्चा नवधान। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना तात्पुरता दिलासा। मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात प्रदीप शर्मा यांची सुप्रीम कोर्टात धाव। पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार। लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून ढोलताशे आणि फेट्यांचे दर निश्चित। ढोलताशे 8,000 तर फेटा 100 रुपयाला असणार। टोपी 20 रुपयांपर्यंतचीच खरेदी करावी लागणार।